आणि ते एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत एसआयटीची स्थापना, मराठा आंदोलन हिंसक होतं का याचा एसआयटीकडून तपास होणार, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक चौकशी करणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि चिन्हावरील याचिकेवर आता गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं। अमरावतीतल्या पांढरी खानमपूर या गावच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा तापला। आंदोलकांचा विभागीय आयुक्त कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न, आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याचा ठाकरे गटात पक्षप्रवेश, सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे। उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उद्या महाराष्ट्रात, नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी संमेलनाचंही आयोजन। 17 मार्चच्या शिवाजी पार्कमधील भारत जोडो न्याय यात्रेच्या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंना सभेचं निमंत्रण। राज ठाकरेंचा उद्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा, दक्षिण मध्य मुंबईतील मनसेच्या शाखांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। सुप्रीम कोर्टाचा स्टेट बँकेला मोठा दणका, उद्यापर्यंत इलेक्ट्रोल बॉन्डची सर्व माहिती देण्याचे आदेश। इलेक्ट्रोल बॉन्डबाबत वेळ वाढवण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली। शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मुदतवाढ, लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत कार्यक्रमाला मुदतवाढ। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकरांकडून परभणीमध्ये शक्ती प्रदर्शन, पोखर्णी ते परभणी सभास्थळापर्यंत रासपकडून 4 चाकी वाहनांची भव्य रॅली। मवियाकडे आम्ही माढा, परभणी आणि सांगलीची जागा मागितली, शरद पवारांकडून माढ्याच्या जागेची ऑफर, महादेव जानकरांची माहिती। कोल्हापुरातनं शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी, मला आनंद होईल, शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी, मी स्वतः त्यांना सांगितलंय, शरद पवारांची पत्रकार परिषदेत माहिती। पुण्याच्या भोर तालुक्यात सुप्रिया सुळेंचा फ्लेक्स फाडल्याचा प्रकार, पोलिसांनी फ्लेक्स तात्काळ हटवला, खोडसाळपणे समाजकंटकानं प्रकार केल्याचा पोलिसांना संशय। जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांना जीवे मारण्याची धमकी, कैलास गोरंट्याल यांनी पोलीस आयुक्त देवेन भारतींना धमकीबाबत माहिती दिली। अज्ञात व्यक्तीनं फोन करून गोरंट्याल यांना दिली धमकी। देशात संविधान बदलण्याचा घाट सुरू, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, तर घटना बदलणं म्हणजे देशात अराजकाला आमंत्रण देण्यासारखं असल्याचीही प्रकाश आंबेडकरांची टीका।